भुदरगड तालुक्यातील पाडगावचे माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या बेपत्ता होण्यामागील गूढ अधिकच दृढ झाले। या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं असून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पिळणकर यांची दुचाकी सापडलेल्या परिसरातच आता जळालेल्या अवस्थेतील हाडांचे अवशेष आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। भुदरगड तालुक्यातील पाडगावचे माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या बेपत्ता होण्यामागील गूढ वाढल्यामुळे या महेश पिळणकर यांचा घातपात झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय। महेश पिळणकर हे बुधवार 7 जानेवारी 2026 पासून बेपत्ता होते। शोध मोहिमेदरम्यान पाडगावपासून 2 किलोमीटरवर असलेल्या कुलकर्णी यांच्या शेताजवळ त्यांची दुचाकी मिळून आली होती। दरम्यान एका गुराख्याला याच परिसरात ओढ्या शेजारील झुडपात जळालेल्या अवस्थेत काही अवशेष दिसले। ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता दुचाकीपासून अवघ्या 200 मीटरवर हे संशयास्पद अवशेष आढळून आले। घटनेचं गांभीर्य ओळखून गडहिंग्लज विभागाचे पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले आणि भुदरगडचे पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली। या प्रकरणाच्या तपासासाठी फॉरेन्सिक लॅब, ठसे तज्ञ आणि श्वान पथकाची मदत घेतली जाते। पोलिसांनी आतापर्यंत अनेक जणांची चौकशी केली असून 3 संशयितांना ताब्यात घेतले। सापडलेले अवशेष प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील दिशा स्पष्ट होणार आहे। या घटनेमुळे पाडगाव परिसरात सध्या भीतीचं आणि तणावाचं वातावरण पसरलंय।